रामकृष्ण हरी. 3.25 सप्तक हार्मोनियम दुरुस्तीला आलेली होती. अनिल पाटील, मुक्काम पोस्ट शेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. त्यांनी ही पेटी पाठवली होती दुरुस्तीला. संपूर्ण पॅकिंग, हवा फिटिंग सगळं बदललेलं आहे, नवीन टाकले सगळं. आतला भाता जुना आहे आणि बाहेरचा भाता नवीन बनवलेला आहे. भाता बघा, अतिशय मजबूत आणि स्वतः बांधलेला भाता आहे. याचं संपूर्ण काम आपल्याकडे स्वतः भात्याचं होतं आणि त्या स्वतः बांधलेला भात्या असल्यामुळं या भात्याची लाईफ कमीत कमी 25 वर्ष आहे. जर चांगली वापरली तर 30 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत भाता टिकेल. रफ वापरली तर भात्याची गॅरंटी नसते, कसाही भाता जरी बांधला तरी. परंतु चांगला वापरणारा, शास्त्रोक्त शिकणारा, व्यवस्थित पेटीची काळजी घेणारा जर कोण असेल तर त्याच्याकडे ही पेटी कमीत कमी 25 वर्ष साथ देणार हा भाता. त्याच्याबरोबर ट्युनिंगचं पण काम छान झालेलं आहे. संपूर्ण पॅकिंग वगैरे बदलून सगळं नवीन केलेलं आहे. जरा बघूया कशी वाजते पेटी. एवढी हवा आहे. सहज भाता अगदी सहज आहे बघा. भाता मी ओढून दाखवतो सहज अगदी एकदम हलका भाता ठेवलेला आहे. भात्याकडे लक्ष ठेवा माझ्या. सोडला भाता. आज खूप छान जमली आहे. भात्याचं ट्युनिंग मस्त झालेलं आहे. जुने स्वर आहेत, ऐकायला गोड लागले स्वर. आणि पेटीचं बॉडी वगैरे थोडंसं जरा काम होतं, ते त्यांनी काय सांगितलं नव्हतं. परंतु ज्यावेळेला भाता आपण करताना संपूर्ण पेटी खोलावी लागते, त्यावेळेला बॉडीचं काम थोडंसं होतं. ते सगळं पुन्हा नवीन बॉडी केल्याप्रमाणे अगदी ते व्यवस्थित पेस्टिंग करून इकडं बॉडी सुटलेली या कोपऱ्यामध्ये आणि या दोन्ही बाजूला सुटलेली बॉडी, हे सगळं काम आपण केलेलं आहे. आणि सगळे हँडमेड वर्क आहे, त्यामुळं काम करायला, काम पूर्ण व्हायला वेळ जातो. आपल्याकडं जे सगळं काम आहे, तबल्याचं असो, सुरपेटीचं असो, हे टोटल स्वतः हँडमेड केलेलं असते. भाते आपण रेडीमेड वापरत नाही, हे सगळे भाते बनवलेले असतात. त्यामुळं मुख्यत्वे करून पेट्या बनायला, दुरुस्त व्हायला वेळ जातो आणि सर्वच कामं चांगली करायला लागतात. कुठलंही काम असं तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा उगीच कसं तरी करून द्यायचं, ते आपल्याकडे चालत नाही. हे मनापासून केलेलं काम जर तुम्हाला खरंच आवडलं तर माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांना माझा चॅनल बघायला मिळो. आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट नक्की मला देत जा. रामकृष्ण हरी.